नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त दोनच आयताकृती कापडापासून खूप सुंदर अशी बॅग डिझाईन आणि अशा पद्धतीची बॅग बनवून तुम्ही पुढे विक्री करू शकता। किंवा तुम्हाला जर माझ्याकडून बनवून घ्यायची असेल तर तुम्ही मला 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त बॅगेचा स्क्रीनशॉट टाका आणि सांगा अशा पद्धतीची बॅग पाहिजे, म्हणजे मी त्यावरतीच तुम्हाला ऑर्डर आहे ती तुमची बुक करेल। आणि काही कस्टमाइज करायचं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तर तुम्ही ते चेंजेस पण करू शकता। तर चला, आणि तुम्ही पण अशा पद्धतीचे बॅगे बनवून पुढे विक्री पण करू शकता। तर चला, जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा आपल्याला इथे 2 आयताकृती पीस लागणार आहे। याला वरती मी मेन फॅब्रिक ठेवलं आहे, मध्यभागी राईस बॅग आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। तुम्ही जो कोणता तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल त्यापासून आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता। तर याची लांबी आहे बघा 18 इंच आणि रुंदी आहे 13 इंच। ठीक आहे, तर 13 बाय 18 इंचचे 2 पीस आहे। 2 इंच मेजरमेंट सेमच आहे आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून तिरपे टिपे मारून क्विल्टिंग करून घ्यायची। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे बघा। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता याचे क्विल्ट करून तुम्हाला एकदा माप सांगते। तर बघा 18 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 13 इंच। ठीक आहे, आता इकडनं आपल्याला जिकडनं लांबी आहे तिकडनं 1 इंचावरती एक मार्क करायचं आहे बघा, कडेपासून 1 इंच। इकडच्या साईडने पण 1 इंचावरती मार्क केलं आणि इथे आपल्याला अशी तिरपी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे बघा। आणि जशी मार्किंग केली तशीच याची आपण कटिंग पण करून घेऊया। आता जसे ह्या पार्टला आपण तिरकी मार्किंग करून कटिंग केली, दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हाच पीस त्यावरती ठेवून दोन्ही कडेने कटिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर आता बघा हे जे अंतर आहे हे 18 इंच आहे आणि वरचं जे अंतर आहे ते 15.5 इंच आहे आणि उंची तर आपली 13 इंचच आहे। ठीक आहे, त्यानंतर बेल्टसाठी बघा मी इथे एक राईस बॅग कट करून घेतलेली। हिची रुंदी आहे 1 इंच आणि लांबी आहे 25 इंच। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे। तर चला मी स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा। कडेला यावरती मी टिप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने। आता त्यानंतर आपल्याला हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते। आता जिकडनं आपला छोटा भाग आहे आणि इकडनं मोठा आहे, तर छोट्या भागाच्या बाजूनेच आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे। तरी परत एकदा तुम्हाला ही बाजू मोजून दाखवते। तर बघा, जी आपली 15.5 इंच होती त्या साईडने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इकडनं हा पार्ट फोल्ड केला आणि एक सेंटरला मार्क केलं। आता सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्किंग करायची आणि वरतून खाली पण आपल्याला 2 इंचावरतीच एक मार्क करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। आणि असं आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करायचा आणि याच्यावरतीच आपल्याला बेल्ट स्टिच करायचा आहे। तर बेल्ट अगोदर आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि मग तो वरच्या साईडला टर्न करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपला फोल्ड करून आपल्याला स्टिच करण्याची गरज आहे ती पडणार नाही। अशा पद्धतीने वरती टर्न केला आणि वरती अर्धा इंच आपण हा बेल्ट स्टिच करून घेत आहोत। खूप साऱ्या मशीन मागे पुढे करत दाट टिपा देऊन घेतलेल्या आहे बेल्टवरती, म्हणजे आपला बेल्ट टिकाऊ, मजबूत आणि दणकट राहावा त्यासाठी। आता जसं आपण हा बेल्ट स्टिच केला आहे ना, सेम त्याच पद्धतीने दुसरा पण बेल्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। इथे मी तुम्हाला एक स्टिच करून दाखवलं, आता दुसरा पण तसाच स्टिच करून घेते। ठीक आहे, या पद्धतीने। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, इकडच्या साईडचा पण मी बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। दोनही बेल्ट आपले बरोबर समोरासमोर आहेत। अशा पद्धतीनेच आपले दोन्ही बेल्ट स्टिच झालेले आहेत बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला एक आतील साईडने ना पॉकेट अटॅच करायचं आहे। तुम्ही कोणताही एक पार्ट घ्या, हा बेल्ट बरोबर वरती काढायचा पॉकेट स्टिच करताना आणि मग इथून खालीच आपल्याला आतल्या साईडने बेल्ट स्टिच करायचा। आता बेल्ट स्टिच केलेली मार्किंग मला इथे दिसत आहे बघा, तुम्हाला दिसण्यासाठी मी गर्द करते। आणि इथून पुढे आपल्याला पॉकेट अटॅच करायचं आहे। तर पॉकेटसाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा कॉटनचाच कपडा घेतलेला आहे। तर याची लांबी आहे बघा 11 इंच आणि रुंदी आहे 9 इंच। 9 बाय 11 इंचचा एक पीस आहे आणि जिकडनं आपली 11 इंच आहे त्या साईडने आपल्याला झिप अटॅच करायची। तर याच्यामध्ये मी एक रनर पण ओवून घेते, अजून तरी मी झिपचं मेजरमेंट घेतलेलं नाही। अशा पद्धतीने आता बघा आपली ही झिप आहे ती साधारणतः 9 इंच राहिलेली आहे, कारण की दोन्ही कडेला 1-1 इंच आपल्याला ती कमी पडत आहे, म्हणजे मी ती कमीच घेतली आहे कारण की ती आपल्याला कापडाने फिनिश करायची आहे त्यासाठी। तर कपडा पण हा कडेचा विदाऊट मेजरमेंटचाच कट केला आणि तो दोन्ही झिपच्या साईडला लावून घ्यायचा आणि
कापडाने फिनिश करण्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये एक रनर वाहून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता अशा पद्धतीने दोन्ही साईडने झीप फिनिश झाली. आता त्यानंतर आपल्याला जिकडनं 11 इंच आहे ना त्या साईडने झीप लावायची. तर बघा इथे मी 1.5 इंच खाली एक मार्क केलं, सेंटरला पण एक मार्क केलं, झीपचा पण सेंटर आपण इथे मार्क करून घेऊ आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करू आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. आणि इथे दाबटीप देताना ना खालच्या साईडने जे रनर आहे ना ते माझं सुई खाली आलं आणि डायरेक्ट सुई मोडली. ते मला नंतर कळालं आणि बघा डायरेक्ट म्हणजे ते रनरचं असतं ना ओढण्याचं त्याच्यातच सुई अटकून मोडली. त्यात तुम्ही पण काळजी घ्या दाबटीप देताना. रनर जर सुई खाली आलं तर आपली सुई मोडते. मग मला इथे सुई परत चेंज करावी लागली आणि मला प्रत्येक वेळी तुमचा प्रश्न विचारला जाणार की तुम्ही कोणत्या नंबरची सुई वापरता. तर मी प्रत्येक वेळी म्हणजे मी 16 नंबरची सुई यूज करते आणि माझी घरगुती साधी हाफ शटल शिलाई मशीन आहे. तर अशा पद्धतीने आपली ही झीप स्टिच झाली. आता दुसऱ्या साईडने हा 1.5 इंच कट केलेला पार्ट होता तो पण आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचा आणि आता बघा रनर जिथे येईल सुई खाली तिथे मागे पुढे लोटून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपली ही झीप स्टिच झाली. आता चारही साईडने आपल्याला इथे एक सिंगल फोल्ड करून ना चारही बाजू आहेत त्या अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे ते फिनिश होईल आपले चारही कॉर्नर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने चारही बाजू आपण फोल्ड करून स्टिच केले. आता त्यानंतर इकडे बघा आपल्याला कडेकडेला साधारणतः 4 बोटं, वरतून पण खाली 4 बोटं अशा पद्धतीने मी अंतर आहे ते म्हणजे सारख्या प्रमाणात ठेवून घेतलं आहे. आणि बघा इथे 2 ठिकाणी टाचण्या लावल्या आणि चारही बाजूने आपण ही पॉकेट आहे ते स्टिच करून घेऊ. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पॉकेट कसं स्टिच करायचं ते प्रॉपर ट्युटोरियल दिलेलं आहे. आणि असंच पॉकेट तुम्ही वरच्या साईडने किंवा अजून आतल्या साईडने एक करून घेऊ शकता. तर मी इथे एकच बनवलं आहे आतल्या साईडने. आता याचं शिवून माप बघा 10 बाय 8.5 इंचाचं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला याच्यात मोबाईल ठेवून दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, याच्यामध्ये ना तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे ना तो ठेवू शकता आरामात. बघा अशा पद्धतीने उभा पण ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला उभा पण ठेवून दाखवला. मी इथून इकडे जागा मोकळी राहते आणि आडवा पण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मोबाईल आहे तो अगदी इझिली ठेवू शकता. बघा आणि मोबाईल ठेवून पण आपली बरीचशी जागा शिल्लक राहते. तुम्ही अजून इतर दुसरं कोणतंही सामान आहे ते तुमच्या याच्यामध्ये अगदी आरामात ठेवू शकता. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला इकडनं मेन झीप आहे ना ती अटॅच करायची. आता हे पॉकेट स्टिच करून झालं. आता मेन झीप आपल्याला स्टिच करताना बघा ती थोडीशी वाढव घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ही लागणार आहे 15.5 इंचचीच, पण मी इथे झीप घेतलेली आहे 18 इंच, कारण की दोन्ही कडेला ती 1-1 इंच वाढव घेतलेली आहे, कारण की 2 रनर वावायचे आहेत त्यासाठी. आणि फिनिश करण्यासाठी एक आणि वरती 2 लाईन एवढ्या रुंदीचा कपडा आपल्याला इथे झीप फिनिश करण्यासाठी लागणार आहे. तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता. अगदी नॉनची 1 इंच रुंदीची पट्टी जरी घेतली ना तरी तुम्ही ही झीप आहे ती फिनिश करू शकता. म्हणजे ते अगदी फिनिशिंग सहित स्टिच होते. आणि बघा आतल्या साईडला टर्न केल्यावरती त्या कापडावरती पण आपली दाबटीप येते आणि जी वाढव पट्टी आहे ना ती अशी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला अगदी फिनिशिंग सहित ही टीप आहे ती देऊन घ्यायची आहे. तर बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली इकडनं झीप स्टिच झाली. आता सेम जशी ती झीप स्टिच केली तर इकडची पण सेंटरला सेंटर मॅच करायचा, म्हणजे बेल्ट मागे पुढे होणार नाही. आणि झीपच्या रॉंग साईडने आपल्याला ही 1 ते 1.25 इंचची जी पट्टी आहे ना ती झीपच्या रॉंग साईडनेच ठेवून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायची. फक्त सेंटरला एक मी टाचणी लावली होती इकडच्या साईडने. आणि हे बघा आता दाबटीप देताना दोन्ही बेल्ट आहेत ना ते दोन्ही साईडला बाजूला करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने इकडनं दाबटीप देऊन घ्यायची. नाहीतर दाबटीप देताना काय होतं कधी कधी बेल्ट पण आपला स्टिचिंगमध्ये येतो. आता परत आपल्याला ही जी पट्टी आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. बघ किती फिनिशिंगमध्ये आपली ही झीप आहे ती स्टिच झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 रनर वाहून घ्यायचं आहे, एक या साईडने आणि एक त्या साईडने. तुम्ही स्वतःसाठी बनवत असू द्या किंवा विक्रीसाठी, म्हणजे शक्यतो डबल रनर द्या. म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहेत माझे रनर, तरी पण मी इथे डबलच दिलेले आहेत. आता एक्स्ट्राची झीप कट केली रनर वाहून झाल्याच्या नंतर. आता त्यानंतर आपल्याला इथे बॉटमच्या साईडने एक पीस लागणार आहे. तर माझ्याकडे हा कपडा शिल्लक नव्हता त्यामुळे दुसरा कपडा घेतला आहे मी. तर याची रुंदी 6 इंच आणि लांबी 18 इंचचा क्विल्टेड पीस रेडी केला आहे. आता जिकडनं 18 इंच आहे ना तिकडनं आपण इथे सेंटरला मार्क केलं आणि बॉटमचा पण इथे सेंटर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडचा पण इकडनं सेंटर मी मार्क करते. आता हा सेंटर आणि जो बॉटमचा बेस आपण स्टिच केला आहे ना त्याचा सेंटर मॅच करून ही बॉटमचा आहे तो कपडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने पण सेम सेंटर मॅच करून आपल्याला हा जो कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पण जर कपडा कमी पडत असेल तुम्ही बॉटमला दुसरा कपडा घेऊ शकता. आता ह्या दोन्ही कडा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे.
झिप सेंटरला पकडायची आणि अशा पद्धतीने दोनही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. तर दोन्ही कडा स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे बॉटमचा बेस कट करायचा आहे. तर 2 बाय 2 इंचाचा हा बेस आपल्याला कट करायचा आहे आणि कडेपासून शिलाईच्या पुढे मी इथे 2 इंच घेतलं आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण 2 इंच आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊ. आता या दोन्ही कडेला अगोदर आपण पायपिंग करून घेऊ. तर पायपिंगसाठी मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता आणि ते साधारणतः 1 इंच रुंदीचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे. जशी इकडनं पायपिंग केली ना सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या कडेच्या साईडने पण अशीच पायपिंग करून घ्यायची आहे. तर चला मी करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो इकडच्या साईडने पण मी पायपिंग करून घेतलेली आहे. दोन्ही कडेने झाली. आता आपल्याला जो बॉटमचा बेस आहे ना तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करायचं आहे. त्याचबरोबर इकडचा पण बॉटमचा बेस अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करायचं आणि यावरती पण आपल्याला हे बॉटमचे बेस स्टिच झाल्यावरती पायपिंग पण करून घ्यायची, म्हणजे जे थ्रेड वगैरे आहेत ना ते आपले कवर होतील. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हा जो बॉटम होता तो पण स्टिच केला आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे, म्हणजे जे थ्रेड वगैरे निघत होते ना माझ्या कापडाचे ते कवर झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि राईट साईडला टर्न करून घेऊ. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला, कारण की तुमचे लाईक आणि कमेंटमुळे माझं काम करण्याचा उत्साह अजून वाढतो आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत हाच माझा 100% प्रयत्न असतो. तर चला आता याचं शिवून तयार माप किती रेडी राहिलं ते सांगते. तर 14.5 इंचाची रुंदी आहे आणि उंची आहे 12.5 इंच. 12.5 बाय 14.5 इंचाची आपली ही बॅग आहे आणि बॉटमचा बेस आहे तो बघा, जो आपण वेगळा कपडा लावला होता तो पूर्ण आपला बॉटमच्या साईडने गेलेला आहे. तर 5 इंचाचा आपला हा बॉटमचा बेस आहे. तुमच्याकडे पण कपडा कमी पडत असेल तर तुम्ही बॉटमच्या साईडने असा वेगळा कलरचा कपडा पण लावून घेऊ शकता. त्यामुळे काही फरक पडत नाही, कारण की तो आपला बॉटमच्या साईडने राहणार आहे, त्यामुळे वरतून तो अजिबात दिसणार नाही आहे. आणि फायनल लुक आपल्या बॅगचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे. आणि तुम्ही ही बॅग आहे ना ती शोल्डरला पण कॅरी करू शकता. एवढे मोठे डोक्याचे दिलेले आहे अशा पद्धतीने अगदी इझिली तुम्ही ती शोल्डरला कॅरी करू शकता. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.